नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. खूप साऱ्या पालकांच्या, विशेषतः मम्मी लोकांच्या मला कमेंट्स येतात की आमचं बाळ खायलाच नको म्हणतो, बाळाला भूकच लागत नाही, किंवा बाळ अगदी 4-5 घास खातो त्यानंतर तोंड फिरवतो, आणि असं एवढं कमी खाल्लं तर बाळाचं वजन कसं वाढणार, बाळाची इम्युनिटी कशी बूस्ट होणार, बाळ हा ऍक्टिव्ह कसा राहणार, फ्रेश कसा राहणार. लक्षात घ्या, बाळ कमी खातो आहे हा कधीच प्रॉब्लेम नसतो. आपण बाळाला काय देतो आहे हे जर आपण लक्षात घेतलं आणि बाळाच्या आवश्यकतेनुसार, बाळाच्या वाढीनुसार, वयानुसार हे पदार्थ योग्य प्रमाणामध्ये, योग्य त्या वेळी, योग्य प्रकारे बाळाला दिले तर नक्कीच बाळाचं वजन वाढायला, इम्युनिटी बूस्ट व्हायलाही मदत होणार असते. आजच्या व्हिडिओमध्ये पालकांच्या याच तक्रारी लक्षात घेऊन मी तुमच्यासोबत एक सुपर हेल्दी असा पदार्थ शेअर करणार आहे. हा जो पदार्थ आहे हा दुधापेक्षा 40 पटीने जास्त हेल्दियर असणार आहे बाळासाठी. तुमच्याही घरामध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये जर अशाच तक्रारी असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या टॉपिक कडे. बाळ जर कमी खात असेल, बाळाला भूक लागत नसेल, बाळाचा ऍक्टिव्हनेस कमी झालेला असेल, किंवा बाळ हा म्हणावा तेवढा गुबगुबीत दिसत नसेल, अशक्त असेल, बारीक असेल, तर अशा वेळी हा जो मी पदार्थ पुढे सांगणार आहे हा अतिशय फायद्याचा ठरणार आहे. हा शिवाय हा बनवण्यासाठी 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी कालावधी लागणार आहे, आणि मला खात्री आहे की बाळ 1 मिनिटाच्या आतमध्ये हा पदार्थ संपवणार सुद्धा आहे. असा कोणता पदार्थ आहे? हा जो पदार्थ आहे तो आहे भिजवलेले अंजीर. हे जे अंजीर आहेत हे वाढत्या वयामध्ये मुलांच्या आहारामध्ये रेग्युलरली असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता कोणत्या प्रकारचे अंजीर तुम्हाला द्यायचे आहेत? मार्केटमध्ये ड्राय अंजीर मिळतात की जे वाळलेले अंजीर असतात, ते तुम्ही भिजवून बाळाला देऊ शकता, किंवा थोडेसे ओलसरही अंजीर मिळतात तर ते आहे असेही देऊ शकता. पण भिजवून देत असाल तर त्याचा बलवर्धकपणा किंवा त्याचे जे काही गुणधर्म आहेत हे अगदी 10 पटीने जास्त वाढतात आणि मुलांना त्याचा जास्त फायदा होतो. अंजीरचं फळ सुद्धा मार्केटमध्ये मिळतं, तुम्ही तेही देऊ शकता, परंतु ते 12ही महिने उपलब्ध होईल असं नाही. शिवाय बऱ्याचशा लहान मुलांना हे अंजीरचं फळ आवडतही नाही. त्यामुळे जे ड्राय अंजीर आहेत हा एक बेस्ट ऑप्शन आहे मुलांना देण्यासाठी. आता हे तुम्हाला रात्रभर भिजत घालायचे आहेत. क्वांटिटी किती द्यायची आहे? बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठा असेल तर रोज 2 अंजीर बाळासाठी पुरेसे आहेत. 1 वर्षापेक्षा जे लहान बाळ आहे, म्हणजेच 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत जे बाळ आहे, अशा बाळाला दररोज 1 भिजवलेलं अंजीर पुरेसं आहे. लक्षात घ्या, अंजीर जे आहे यामध्ये दुधापेक्षा 40 पटीने जास्त आयर्न आहे, म्हणजेच लोह जे आहे हे 40 पटीने दुधापेक्षा जास्त आहे. आता काही मुलांना दूध आवडत नाही, किंवा नेहमी आपण मुलांना दूधही देऊ शकत नाही, काही मुलं दूध प्यायलाच नको म्हणतात, तर अशा वेळी तुम्हाला दूध पिण्यासाठी बाळाच्या मागे लागण्याची गरज नाही. हे फक्त 2 अंजीर बाळाला द्या, बाळासाठी ते पुरेसे होतील. या अंजीरमध्ये जवळजवळ 1.5 पटीने जास्त कॅल्शियम आहे दुधापेक्षा. म्हणजे जेवढं 1 ग्लास दूध पिऊन किंवा 1 कप दूध पिऊन कॅल्शियम बाळाला मिळणार आहे, त्यापेक्षा 1.5 पटीने जास्त कॅल्शियम मुलांच्या आहारामध्ये या 2 अंजीरमुळे बाळाला मिळणार आहे. कॅल्शियम हे वाढत्या वयामध्ये मुलांच्या हाडामध्ये बळकटी आणण्यासाठी, स्नायूमध्ये मजबूती आणण्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं. मुलांच्या दाताच्या आरोग्यासाठी सुद्धा हे कॅल्शियम खूप महत्वाचं असतं. यासोबतच यामध्ये जवळजवळ 4 पटीने जास्त असतं पोटॅशियम, आणि 6 पटीने जास्त असतं मॅग्नेशियम. ज्या पद्धतीने कॅल्शियम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, त्याच पद्धतीने हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सुद्धा आपल्या हाडांसाठी, स्नायूंसाठी, किंवा आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी, डायजेशनसाठी, गट हेल्थसाठी खूप जास्त गरजेचं असतं. त्याचबरोबर या अंजीरमध्ये जवळजवळ 10 ग्रॅम फायबर आहे, ज्यामुळे बाळाचं डायजेशन उत्तम व्हायला मदत होते. तर असे हे जे गुणधर्म आहेत हे दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त या अंजीरमध्ये आहेत, आणि म्हणूनच रेग्युलरली तुम्हाला 2 भिजवलेले अंजीर वेगवेगळ्या पद्धतीने बाळाच्या, लहान मुलांच्या आहारामध्ये जरूर द्यायचे आहे. हे देण्याचा एक बेस्ट टाइम कोणता असेल तर ते सकाळी उठल्याबरोबर तुम्ही बाळाच्या नाश्त्यामध्ये हे अंजीर देऊ शकता. गोड असल्या कारणामुळे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना हे अंजीर आवडतं, न खाण्याचा प्रश्नही येत नाही. आणि जरी नसतील खात तर बाळाच्या खीरमध्ये, दुधामध्ये, खिचडीमध्ये तुम्ही ऍड करून बाळाला हे देऊ शकता. आता जेव्हा तुम्ही रेग्युलरली बाळाला अंजीर देता तेव्हा काय काय होऊ शकतं, किंवा बाळाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो? पहिली गोष्ट म्हणजे जर बाळ कॉन्स्टिपेटेड असेल, म्हणजे बाळ हा रेग्युलरली पॉटी पास करत नसेल, बाळाला पोटामध्ये दुखत असेल, गॅस होत असेल, बाळाला खूप जास्त घट्ट पॉटी होत असेल, तर त्यापासून बाळाला आराम मिळायला मदत होते. कारण यामध्ये जे फायबर आहे त्यामुळे बाळाचं डायजेशन हे उत्तम
उत्तम होतं. बाळाने जे खाल्लेलं आहे हे बाळाला व्यवस्थित पचतं, बाळाचं पोट साफ व्हायला मदत होते. त्याचबरोबर यामध्ये आयर्नची लेवल ही भरपूर आहे आणि जेव्हा आयर्न बाळाला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं तर त्यावेळी बाळामध्ये रक्ताची कमतरता येत नाही, बाळाचं हिमोग्लोबिन कमी होत नाही. त्याचबरोबर बाळाचा मूड आहे हा नेहमी फ्रेश राहायला मदत होते. मुलं हे ऍक्टिव्ह राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना कडकडून भूक लागते. जेव्हा मुलांना खरोखर भूक लागते तर त्यावेळी पुढे आलेला प्रत्येक पदार्थ मुलं हे आवडीने आणि तेवढ्याच मनापासून खातात आणि असे मनापासून खाल्लेले जे पदार्थ आहेत हे मुलांच्या खऱ्या अर्थाने अंगी लागतात. रेग्युलरली तुम्ही मुलांच्या आहारामध्ये अंजीर देत असाल तर जी ब्लड शुगर लेवल आहे ही कंट्रोलमध्ये राहते. शिवाय जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे हे सुद्धा नियंत्रित राहायला मदत होते. म्हणजेच बाळाचं जे वजन आहे हे हेल्दी पद्धतीने वाढतं. म्हणजे तुमचं बाळ नुसतंच गुटगुटीत दिसतं आहे, गुबगुबीत दिसतं आहे, पण अंगात ताकद नाही असं होणार नाही. त्यामुळे वजन जर बाळाचं वाढवायचं असेल, भूक वाढवायची असेल तर बाळाला अंजीर देणं हे खूप जास्त गरजेचं आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मुलांची इम्युनिटी बूस्ट करायला सुद्धा मदत करतात आणि म्हणून मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. अंजीर हे आपल्या शरीरामधली हीट कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. वाढत्या वयामध्ये मुलांची बॉडी हीट जर वाढलेली असेल तर त्यावेळी मुलांची भूक हे आपोआप कमी होते, त्वचेचे खूप सारे आजार होतात, डायजेशन प्रॉपर होत नाही, मुलांनी जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित पचत नाही आणि म्हणूनच बाळाची हीट रिड्यूस करणं किंवा कमी करणं, नियंत्रित ठेवणं हे एक मोठं चॅलेंजिंग टास्क असतं. पण जर अंजीर तुम्ही रेग्युलरली देत असाल तर त्या हीट रिलेटेड तुम्हाला वेगळे काही उपाय करण्याची किंवा त्यावरती वेगळा विचार करण्याची गरज भासणार नाही. तर असं हे बहुगुणी अंजीर तुम्हाला भिजवून रेग्युलरली बाळाच्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना अंजीर देता की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.